नमस्कार। आज तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या मनापासून सदिच्छा। आज आपण रावण दहन करत असतो। रावण दहन करणं म्हणजे काय की आपण प्रतिकात्मक स्वरूपात रावणाची जी हे त्याला आपण जाळत असतो, बरोबर आहे की नाही। पण रावण जाळणं म्हणजे नेमकं काय, तर आपल्या आतमध्ये असलेल्या ज्या अपप्रवृत्ती आहेत त्यांचा नाश करणं, त्यांना नष्ट करणं म्हणजे रावण दहन करणं, म्हणजे आपल्या आतलं, बरोबर आहे की नाही। असंच आपल्या पूर्वजांनी आतापर्यंत आपल्याला सांगितलं। मग रावणाने काय केलं होतं, तर रावणाने सीतेला पळून आणलं होतं, बरोबर आहे की नाही। म्हणजे सीतेचा जो मान सन्मान होता, मर्यादा होत्या, मर्यादा म्हणजे काय, त्या सीतेच्या तर त्याने त्यांना मोडीत घातलं होतं आणि सीतेला उचलून आणलं होतं। खरं तर सीता ही फार मजबूत स्त्री होती। ज्या शिवधनुष्याला रावण उचलू शकला नव्हता ते शिवधनुष्य लहानपणी सीतेने सहज उचललं होतं आणि म्हणून सीतेचा स्वयंवर झाला होता। आणि त्या स्वयंवरमध्ये रामाने तो शिवधनुष्याला बाण लावल्यामुळे ते लग्न झालं होतं। बाकी तुम्हाला रामायण माहिती। पण मात्र आपल्या आतमध्ये कुठल्या कुठल्या वाईट प्रवृत्ती आहेत, तर एक जी रावणाने पहिले सुरुवातीला जे केलं की एका स्त्रीचं अपहरण केलं, तिची मर्यादा भंग केली, तिला उचलून नेलं, म्हणजे तिच्या सन्मानाला, तिच्या मर्जीच्या विरोधात तिला उचलून नेऊन तिच्या सन्मानाला धक्का लावला, बरोबर आहे की नाही, आणि तिला डांबून ठेवलं। त्याच्यामुळे रावण ही एक अपप्रवृत्ती अशी जर आपल्यामध्ये असेल तर ती एखाद्या स्त्रीच्या मानमर्यादेला धक्का लावणं, तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी वर्तन करणं, तिच्या सन्मानाला धक्का लावणं, अशा अपप्रवृत्तींचा आपण नाश केला पाहिजे। आलं लक्षात। दुसरं, आपण जे भर चौकामध्ये महिलांवरून शिव्या देत असतो, बरोबर आहे की नाही, आईची, बहिणीची, असं काही ना काही आपण बोलत असतो। किंवा आज आम्ही सकाळी गेली तर त्यावेळेला तो एका पुरुषाने सहज शिवी दिली, अरे चिनालचा, बरोबर आहे की नाही। तर ही कुणाला शिवी दिली, तर कुणाच्या तरी आईला शिवी दिली। ज्या वेळेला तुम्ही अशा शिव्यागाळ करतात त्यावेळेला आजूबाजूला लहान मुलं पण ऐकत असतात आणि पुन्हा पुढची पिढी आपली त्या शिव्या शिकत असते। तर खरं तर ह्या शिव्या आजपासून मी देणार नाही, ह्या अपप्रवृत्तीचं आपण दहन केलं पाहिजे, तिला नष्ट केली पाहिजे, तिला जाळलं पाहिजे आतून। आणि आतून जाळणं म्हणजे काय की ही शिवी माझ्या तोंडात येणार नाही, अशा पद्धतीने प्रयत्न करणं म्हणजे तिला आतून जाळणं असतं, बरोबर आहे की नाही। तर एवढ्या वर्षापासून आपण हे सगळं करतोय। दुसरी अपप्रवृत्ती काय होती की ज्या वेळेला रामाने सीतेला रावणाकडून सोडून आणलं आणि त्यावेळेला गावात काही लोक गप्पा करायला लागले की काही विशिष्ट जातींचं त्यावेळेला नाव घेतलं जातं, पण मी तसं न घेता मी असं तुम्हाला सहज सांगते की सीतेच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला, बरोबर आहे की नाही। आणि सीतेच्या चारित्र्यावर ज्या वेळेला बोलायला लागले, खरं तर चारित्र्य म्हणजे हे खरं तर माणसाच्या गुणांसोबत जोडलेलं पाहिजे, पण आपल्याकडे चारित्र्य हे शरीरासोबत जोडलेलं असतं, हे खरं चुकीचं आहे। पण मात्र सीतेच्या चारित्र्यावर बोललं गेलं की सीता ही रावणाकडे एवढे दिवस राहून आलेली आणि मग ती पवित्र असेल का, तर ती पवित्रता त्याच्यावर बोललं गेलं। आणि त्यावेळेला सीतेला घराबाहेर काढलं गेलं, सीतेला हाकलून दिलं गेलं। त्यावेळेला खरं तर सीता ही गर्भवती होती, म्हणजे लवकुष्टीच्या पोटामध्ये होते, आणि त्यावेळेला सीतेला घराबाहेर काढलं। एखाद्या गर्भवती स्त्रीला ज्या वेळेला घराबाहेर काढलं गेलं, म्हणजे घराबाहेर म्हणजे नुसतं तिच्या आई वडिलांकडे नाही पाठवून दिलं तिला, तर तिला जंगलात सोडलं गेलं। खरं तर तिथं वेगवेगळे हिंस्र पशुपक्षी जे असतात, जे वाघ, सिंह वगैरे, ते तिला खाऊ शकत होते, पण मात्र सुदैवाने तसं काही तिच्यासोबत घडलं नाही। पण मात्र सीता मातेवर जो आरोप केला गेला की तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला, खरं ही पण एक अपप्रवृत्ती समाजामध्ये की स्त्रियांच्या चारित्र्यावर बोलणं, एखादी स्त्री एखाद्या पुरुषासोबत बोलत असेल तर तिचं लगेच त्याच्यासोबतचं नाव जोडणं, मग याचं काहीतरी लफडच चालू आहे अशा पद्धतीने चर्चा करणं, जे माहीत नाही ते पण चर्चा करून विनाकारण समाजामध्ये अफवा निर्माण करत राहणं, स्त्रियांच्या पवित्रतेवर अशा पद्धतीने नियमित बोलत राहणं, तर हे सगळे प्रश्न आहेत, म्हणजे जे आहेत त्याच्यावर पण आपण आळा घातला पाहिजे। म्हणजे स्त्रीवर संशय घेण्याची जी अपप्रवृत्ती आहे, या अपप्रवृत्तीला देखील आपण आपल्या आतमध्ये जाळून टाकलं पाहिजे। आणि काम करत असणाऱ्या ज्या अनेक स्त्रिया आहेत घरात आणि घराबाहेरच्या, त्या स्त्रियांवर जर आपण संशय घेत असू
तर ती जी आपली आतली राक्षसी प्रवृत्ती आहे तिला पण आपण नष्ट केलं पाहिजे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे आज तुम्हाला दसऱ्याच्या अगदी मनापासून सदिच्छा. सीता माता आणि रामाला तुम्ही आठवण करा. आणि ते करत असताना ज्या वेळेला तुम्हाला ह्या सगळ्या ज्या अपप्रवृत्ती असतील आपल्यामधल्या, की स्त्रियांच्या लैंगिकतेवरून बोलणं, त्यांना शिव्या देणं, अपहरण करणं, एखाद्या स्त्रीच्या मर्जी विरोधात तिच्याबद्दल तिला उचलून नेणं, तिला डांबून ठेवणं आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेणं, तर हे सगळं तुम्ही आज दसऱ्याच्या निमित्ताने ह्या वृत्ती जर तुमच्यामध्ये असतील आणि ह्या वृत्ती जर तुम्ही तुमच्यामधल्या संपवू शकल्या तर तुम्ही खऱ्या अर्थाने दसरा हा साजरा करू शकतात आणि तर तुम्ही खऱ्या अर्थाने रामाला प्रिय होऊ शकतात. तर तुम्ही हे सगळं विचार करा. कारण मला नेहमी हा प्रश्न पडतो की ज्या वेळेला गर्भवती अवस्थेमध्ये सीतामातेला म्हणजे त्यावेळेला खरं तर स्त्रीला सर्वात जास्त कुटुंबाची, नवऱ्याची आवश्यकता असते, तिला आधाराची, तिला काळजी घेण्याची गरज असते. आणि त्याच वेळेला सीतेला बाहेर पडावं लागलं आणि ही परीक्षा म्हणजे त्याच वेळेला मला तर नेहमी असा प्रश्न पडतो की शिवधनुष्य धरणारी इतकी ताकदवान असलेली स्त्री सीता, तर त्यावेळेला ज्या कोणी पुरुषाने अशा पद्धतीने आरोप केला असेल तर त्याच वेळेला तिने खरं तर त्याचं काय म्हणता आपण त्याच शिवधनुष्याला बाण लावून त्याला तिथंच संपवायला पाहिजे होतं. म्हणजे पुढच्या काळात जे स्त्रियांवर संशय घेण्याचं जे पुढचं सिलसिला चालू झाला तो कदाचित त्यावेळेला थांबला असता. पण कदाचित ठीक आहे त्यावेळेला ते सुचलं नसेल, झालं नसेल, किंवा आपल्याला श्रीरामांकडून पण ती अपेक्षा होती पण कदाचित त्यावेळेला ते झालं नाही. पण आज आपण याच्यावर लक्ष देऊयात की पुन्हा सांगते की ॲसिड अटॅक सारखे अटॅक होतात, एकतर्फी प्रेमातनं खून होतात. तर आपण अशा पद्धतीने आपल्या मनामधली स्त्रियांबद्दलची जी काही आपल्या कुटुंबातली स्त्री आणि बाहेरच्या स्त्रियांबद्दल आपण अफवा पसरवतो, संशय व्यक्त करतो, तिच्या चारित्र्याबद्दल बरे वाईट बोलतो आणि ज्याच्यामुळे तिच्या आयुष्यावर त्याचे परिणाम होतात, तर ह्या आपल्या आतल्या राक्षसी प्रवृत्तीला, अपप्रवृत्तीला आळा घालू आणि दुसऱ्याच्या स्त्रीवर वाईट नजर ठेवणं किंवा दुसऱ्याच्या स्त्री म्हणण्यापेक्षा त्या स्त्रीच्या स्वतःच्या काही मान मर्यादा असतात, स्वतःचा काही एक सन्मान असतो, तर तिच्या मर्जी विरोधात तिला उचलून नेणं, तिच्याबद्दल च्या काहीतरी अफवा पसरवणं, तर अशा ज्या सगळ्या किंवा भर चौकामध्ये आई बहिणीवरून शिवीगाळ करणं, तर अशा सगळ्या अपप्रवृत्तीला आपण दसऱ्याच्या दिवशी थांबू, त्याचं दहन करूया, त्या नष्ट करण्यासाठी प्रयत्न करूयात आणि आपल्या पुढच्या पिढीला पण ते सांगूयात की हे सगळं पुढच्या काळात घडायला नको, तर याची काळजी घेऊयात. बाकी आज दसरा आहे, तुम्ही एकमेकांना सोनं द्याल आणि एकमेकांना बरेच जण भेटतील आणि त्याच्यामुळे अगदी आनंदाने सर्व जाती धर्माचे सगळे आपण एकत्र येऊयात आणि छानपैकी एकमेकांना जे काही आपट्याचं पान आहे ज्याला आपण सोनं म्हणतो ते देऊयात. तुम्हाला दसऱ्याची एक छोटीशी आठवण म्हणून सांगते. माझे आजोबा जे होते, माझे आजोबा दसऱ्याच्या दिवशी म्हणजे असं म्हणतात की दसऱ्याच्या दिवशी सोनं देतात, पण मला ते सोन्यासारखा एक विचार जो होता तो देऊन गेलेत. आमचे आजोबा नेहमी दसऱ्याला आम्हाला ज्यांच्याशी भाऊबंदकीमध्ये किंवा गावामध्ये ज्यांच्याशी भांडण झालेली असायची, वादविवाद झालेले असायचे किंवा मनमुटाव झालेला असायचा, अबोला असायचा, त्या लोकांकडे सर्वात आधी पाठवायचे दसऱ्याची आपट्याची पानं देण्यासाठी. आणि ती पानं देण्यासाठी आणि त्यांचा नमस्कार करण्यासाठी, म्हणजे मनातला जो वैरभाव असेल, द्वेषभाव असेल, तो त्यावेळेला संपून जायचा आणि पुन्हा दसऱ्याच्या दिवसापासून आपण पुन्हा ती माणसं एकत्र यायची आणि मनात मेंदूमधला सगळी जी क्लिष्टता असायची ती कमी होऊन जायची आणि पुन्हा मैत्रीचं, प्रेमाचा स्नेहबंध तिथं बांधला जायचा. तर हा सोन्यासारखा विचार माझ्या आजोबांनी आम्हाला सगळ्या आमच्या कुटुंबाला दिला आणि त्याच्यामुळे आम्ही दसरा त्याच पद्धतीने खरं साजरा करतो की तुमच्या मनामध्ये कोणाच्याच बद्दल द्वेष, वैर भावना मनात ठेवू नका, बदल्याची भावना ठेवू नका, माफ करत राहा आणि पुढे जात राहा आणि आपल्यामधल्या अपप्रवृत्तींचा नाश करत राहा. अधिकाधिक आपल्या मेंदूला स्वच्छ आणि सुदृढ ठेवण्यासाठीचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा दसऱ्याच्या सदिच्छा. विचार करत राहा, चिकित्सा करत राहा. थँक्यू.